रायगड अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी आपल्या सोबत आहेत। अधिवेशन सुरू झालेलं आहे, पण या अधिवेशनामध्ये बऱ्याच कोट्या केल्या जात आहेत। भरत शेठ गोगावले यांचा विषय आजही चर्चेमध्ये, नेमकं त्यांना पालकमंत्री पद कधी मिळणार आहे हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे। आपण थेट महेंद्र दळवींनाच विचारणार आहोत। तुम्ही खरं तर उठाव केला, बऱ्याच वेळा तुम्ही जोरकसपणे ही बाजू मांडली की महेंद्र शेठ दळवी भरत शेठ यांना खरं तर रायगडचं पालकमंत्रीपद मिळायला पाहिजे, पण तसं कुठेही काही होताना दिसत नाही आहे, चर्चा पण नाही आहे। काय म्हणाल? मला असं वाटतं की 15 ऑगस्टच्या आतमध्ये मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री या संदर्भात निर्णय नक्की घेतील। रायगड जिल्ह्याला ती पालकमंत्र्याची काळाची गरज आहे। DPC जिल्हा नियोजन फंड पूर्ण थांबला आहे, विकास कामं थांबली आहेत, त्याच्यामुळे त्याच्यासाठी पालकमंत्र्यांची आहे। या तर मग मुख्यमंत्री महोदयांनी त्या संदर्भातला आदेश आयुक्तांना किंवा कलेक्टरना द्यावा आणि निधी वितरित करावा। उलट पालकमंत्री पदाचा विषय आम्ही आशावादी आहोत रायगडवासीय। मी नेहमी सांगतो, रायगडने जो जनाधार दिला आहे तो भरत शेठच्या बाजूने दिला आहे आणि मग भरत शेठच्या रूपाने पालकमंत्री मिळाला पाहिजे ही सगळ्यांची अपेक्षा आहे। सर्वसामान्यातला माणूस आहे, ओघाच्या परत कधीतरी काहीतरी बोलून जातो, पण मनाने स्वच्छ असणारा माणूस आहे, त्यामुळे त्याचं काय गैर वाटून कोणी घेऊ नये। पण खरं आहे की 4 टर्मचे ते सन्माननीय आमदार आहेत, आताचे मंत्री आहेत आणि मागच्या निवडणुकीचा त्याग मागच्या जे सरकार परिवर्तन झालं तर त्याग लक्षात घेत असताना त्यांना कॅबिनेट मंत्री दिलं आहे आणि म्हणून आशावादी आहोत की यांना यावेळेस पालकमंत्री मिळालं पाहिजे आणि एकंदर तसं दिसते, जेणेकरून रायगडवासियांना आनंदाचा क्षण नक्की येईल। पण आपण पाहतोय की भरत शेठ गोगावले हे सुद्धा आग्रही आहेत, पालकमंत्रीपद मिळायला हवं, मात्र तसं कुठे होताना दिसत नाही आहे। त्यामुळे रायगडचे जे शिवसेनेचे नेते आहेत त्यांची नेमकी भूमिका काय असणार आहे आणि भविष्यामध्ये याचा पाठपुरावा तुम्ही कशा पद्धतीने करणार आहात? नाही, आमचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी या संदर्भात वरिष्ठ लेवलला आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे की तो प्रश्न तिघांमधला आहे, बसून सोडवतील। आणि मला वाटतं असं की बराच काळ निघून गेला, बरीच चर्चा झाली, आरोप प्रत्यारोप झाले, पण रायगडवासी समंजस आहेत, त्याच्यामुळे मला वाटतं समंजसपणे हा निर्णय नक्की लागेल आणि येणाऱ्या 15 ऑगस्टच्या आतमध्ये या संदर्भातला पालकमंत्री घोषित होतील आणि भरत शेठच्या रूपानेच होतील, जेणेकरून रायगडवासी एक संकेत मिळत आहेत, 100% मिळत आहेत। ज्याला स्थगित दिली याचा अर्थ आशावादी आम्ही आहोत, त्याच्यामुळे 100% आहेत। जे का आदलाबद्दल होईल महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सर्व निर्णय घेतील। पण मला आशा आहे की रायगडवासियांचा मागचा त्याग आणि उठाव लक्षात घेत असताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस या संदर्भातला योग्य आणि जनतेच्या हिताचा निर्णय घेतील। मुनगंटीवार सध्या नेमके कोणत्या भूमिकेत आहेत? बरीच चर्चा आहे आणि ते नेमके विरोधकांच्या भूमिकेत आहेत, सरकारचे एक आमदार म्हणून सरकारच्या बाजूने आहेत, नेमके कोणत्या बाजूने तुम्हाला वाटतं? कारण ज्या पद्धतीने चर्चा सुरू आहे सध्या विधानभवनामध्ये, आतमध्ये सभागृहामध्ये, आता तर मराठीच्या मुद्द्यावरून त्यांनी पुन्हा एकदा सरकारला सुनावलं आहे, कान टोचले की जी पत्रिका आहे प्रश्न पत्रिका ती सुद्धा मराठीमध्ये असली पाहिजे, ती इंग्रजीमध्ये काय आहे? तर कुठेतरी सरकारलाच घरछाया देण्याचं काम आणि विरोधी पक्ष नेत्याच्या भूमिकेमध्ये सुधीर भाऊ महायुतीच्या आमदारांना दिसतात का? सुधीर भाऊंचा राग किंवा त्याग निश्चित आहे, सिनियर आहेत, खूप मोठे वरिष्ठ ज्येष्ठ आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात जे का आजभर वक्तव्य करतात त्यामुळे भारतीय जनता पार्टीचा अंतर्गत तो विषय आहे, त्यांनी त्या संदर्भातले नक्की योग्य तो निर्णय ते घेतील। पण ज्येष्ठ असल्यामुळे माझ्यासारखा सर्वसामान्य 2 टर्मचा आमदार त्यांच्यावरती काय भाष्य करणार, पण अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, निश्चित अभ्यासू व्यक्तिमत्व आहे। मंत्रीपद मिळालं नाही त्याची कुठेतरी शल्य त्यांना बोच मागाशी त्याग किंवा राग हा त्यांच्या तोंडून येतोय, मग तो आजबाहेर पण दाखवला जातो आणि ते सिनियर असल्यामुळे त्यांच्याविषयी वक्तव्य करणं हे माझ्यासारखा शोभनीय नाही आहे। पण याचा पक्ष त्यांचा तो निर्णय नक्की घेईल आणि योग्य तेव्हा निर्णय देईल। एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, रायगडच्या पालकमंत्री पदाचा विषय निघाला म्हणून अनिल परब आहेत, विधान परिषदेचे आमदार आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, त्यांनी काल लिंबू मिरची दाखवली विधान परिषदेमध्ये आणि सांगितलं की माझ्या बहिणीचं रक्षण करण्यासाठी मी लिंबू मिरची इथे घेऊन आलो आहे। कुठेतरी आदिती तटकरे यांना ते सपोर्ट करतायत, लिंबू मिरची दाखवत आहेत, भरत शेठ गोगावले यांचे व्हिडिओ व्हायरल झाले, त्यासाठी सुद्धा याचा संदर्भ जोडला जातोय, टोला लगावत आहेत शिवसेनेच्या नेत्यांना। नाही, अनिल परब स्वतः ॲडव्होकेट आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत आणि सभागृहात लिंबू घेऊन जाणं हे कायद्याने योग्य आहे की अयोग्य आहे त्याने त्या शोध मोहीम करावा। आता त्याने जे मी बघितलं त्यांचं भाष्य, ज्या पद्धतीने भाष्य केलं, दोघांमध्ये वादविवाद लावण्याचा त्यांचा तो प्रयत्न निश्चित आहे। मला असं वाटतं त्यांच्यामध्ये जो वाद लागला आहे तो त्यांनी वरच्या याने मिटवावा आणि मग आम्हाला त्यांनी सांगावं असं मला वाटतं। आता त्यांनी आदिताईंची बाजू धरली बहिणी म्हणून, पण जेव्हा ते मंत्री होते तेव्हा त्यांना काय देता नाही आलं आणि मग आता निराशेपोटी वरच्या सभागृहात काही वक्तव्य करतात, हे त्यांना शोभनीय निश्चित नाही आहे। ज्येष्ठ आहेत, ते ज्येष्ठ आहेत,
पण ठीक आहे, त्यांचा तो अधिकार आहे, त्यामुळे आम्ही त्याच्या समज घेऊन निश्चित त्याला प्रत्युत्तर देणार. ते लिंबू मिरची घेऊन आले, तुम्ही पण काय घेऊन जाणार आहात का? भरत शेठने मला सांगितलं, भरत शेठ हा साधा माझा माणूस आहे, तेव्हा त्याच्या वक्तव्यावर रिॲक्शन देणं काय हे नाही आहे. आम्ही लिंबूची काही गरज नाही आहे, आम्ही लोकांमधले आहोत, त्याच्यामुळे लोक आम्हाला प्रतिसाद नक्की देतात. नक्की धन्यवाद तुमची बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.